महिना दीड महिन्यातून पिक्चर पाहायचा प्लॅन झाला आणि डायरेक्ट पोलिसाची गाडी चालली. तर कसं आहे पब्लिक, मी युगन मुरकुटे स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. अचानक भयानक पोराचा प्लॅन झाला, चला म्हणले पिक्चर पाहायचा होता. मग पिक्चर पाहायला निघलो. जाता वाटत थांबावं लागलं कारण की काही जण यायचे राहिले होते. थांबल्या गणेश भाऊला फोन आला आणि ते बघा काय म्हणाले, तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. मग 10-15 मिनिटं थांबून सगळे आली. मग सगळ्या वेळ आम्ही पिक्चर पाहायला जाण्यासाठी. मग आमच्याकडे मी अंकल आणि गणेश भाऊ होता. मग हिंगोली घेऊन पोहोचलो. हिंगोली तर काय कामच नव्हतं. मग रेल्वे स्टेशन पार करून आम्ही आलो नीट थिएटरमध्ये. तुमचे काही कार्यकर्ते पहिलेच आले होते आणि हे पण तुम्हाला इतके जण दिसाले, पण ह्याच्यातले काही जण यायचेच राहिले. तर मग तिकीट वगैरे भेटलं तर आम्ही नीट मधात आलो. मधात आल्या पोराने फोटो काढायला चालू केलं. मग आम्हाला त्या फोटोचा नाद नाही. मग गणा भाऊन मी नीट पळत थिएटरमध्ये आलो कारण की पिक्चर चालू झाला होता. आणि तितक्यात आपल्या शिवभाऊ पण भेटला. मग त्याला हाय बाय करून आम्ही आमच्या सीटवर आलो. मस्त पिक्चर चालू होता. तितक्या इंटरव्ह्यू झाली. मग खाली आलो, मस्त पॉपकॉर्न घेतले आणि वर येऊन बसलो. या पडद्यावरच्या माणसाला मी विचारलं काय झालं, ते म्हणजे मी बायको पळून गेली. इकडे आपल्या यांचे पॉपकॉर्न खाऊ लागला. अर्धा पॉपकॉर्न संपत आली पण पिक्चरचं काय चालू झालं नाही. हे पाय तसंच बसलेलं आहे. आणि ते पण माझ्या तर धुरंधर 1 पण पाहिला नाही, पण 2 पाहायला आलो. मला एखादा आवाज फेकून मारला तरी जमते. मी एक पुढचा सीन दाखवतो, ते कुठला कमेंटमध्ये नक्की सांगा. जे पबजी खेळते का त्याला पक्का माहीत असेल की हे सीन कुठं होते ते. तुम्ही हे सीन पहा, जास्त आणि आल्यावर हे सीन कुठं होते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ब्लॉग तर टाकलं पण कॉपीराईट पडू नये म्हणजे झालं. पाहता पुढं कॉपीराईट जर पडले एखादं ब्लॉग पुन्हा डिलीट मारून टाकता. मस्त 9 ते 1चा पिक्चर होता. मग 9 ते 1चा पिक्चर संपला. आम्ही निघलो गावाकडे जाण्यासाठी. मग बाहेर जाता होता मला एक गोष्ट कळली की जाता तर मस्त गेट राहते. मग येताना असा काऊन गेट राहते जायला भाई. मी म्हणत असाल की पोलीसवाले कुठे आले होते. आम्ही गावाकडे जाता एका जागी चहा प्या थांबलो होती. तर पोलीसवाले आले होते. आमच्या एका कार्यकर्त्याला स्नॅप काढला होता. मी तर काय कॅमेरा काढत नव्हता. ते म्हणले पटपट चहा घ्या प्या निघा गावाकडे. नाही काहीच अडचण नाही सर, तुमच्या मनावर. आम्ही निघलो गावाकडे जाण्यासाठी. आजच्यासाठी एवढे भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून ठेवा.